नमस्कार सर्वांना। अंगारकी चतुर्थी कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे। हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो। ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी आपण म्हणतो। तर हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे। या दिवशी मंगळवार असल्याने याला अंगारक चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल। या दिवशी गणपतीची पूजा करण्यात शुभ मुहूर्त दुपारी 2:43 पासून ते 3:39 पर्यंत आहे। या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त या दिवशी आहेत। तर पहिला शुभ मुहूर्त हा 25 जून रोजी संध्याकाळी 7:21 पासून ते 7:42 पर्यंत आहे आणि यानंतर रात्री उशिरा 12:04 पासून ते 12:44 पर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल। त्यानंतर चंद्रोदय हा रात्री 10:05 असणार आहे। म्हणजे आपण दिवसभर उपवास करून जेव्हा चंद्रोदय 10:05 होईल त्यानंतरच चंद्राची पूजा करून नंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। तर अंगारकी चतुर्थीची आपल्याला पूजा कशी करायची आहे, तर अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी, त्याचसोबत हनुमानाचेही स्मरण करावे। असे केल्याने तुमच्या कुंडलिकेतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात। पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे। उपवास धरून गणेशाची पूजा करावी। पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजमान करावी। गणपती बाप्पाला एक साजूक तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर अगरबत्ती, धूप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करावी। जर तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल तर तुम्ही फक्त 5 फुले सुद्धा ठेवू शकता आणि जर मोठी मूर्ती असेल तर हार तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण केला तरी सुद्धा चालेल। ही पूजा तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळच्या वेळेस केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर गणपती बाप्पाच्या आवडतीच्या वस्तू म्हणजे दुर्वा, मोदक हे देखील तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे। त्यानंतर खिरापतीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। मोतीचूरचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून या दिवशी गणपती बाप्पाला दाखवू शकता। त्यानंतर या दिवशी गणपती बाप्पाला लाल सिंदूर लावायचा आहे। असं केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे, म्हणून तुम्हाला हे उपाय करायचे आहे। त्यानंतर अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे या दिवशी जेवढे जास्त गणेशाचे स्मरण केले जाईल तेवढे करायचे आहे। गणेश चालीसा तुम्हाला वाचायची आहे। गणपती स्तोत्र तुम्ही 1 वेळेस वाचा, 5 वेळेस वाचा किंवा 11 वेळेस सुद्धा वाचू शकता। त्यानंतर अथर्व शीर्ष सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे। या दिवशी तुम्ही अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाची जेव्हा पूजा कराल तेव्हा त्याला दुधादह्याने अभिषेक घाला आणि जेव्हा त्यांचा अभिषेक कराल तेव्हा गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणत अभिषेक घालू शकता। तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा देऊ शकता। तर त्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा सुद्धा वाहायच्या आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची आवडतीची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला लाल रंगाचं जास्वंदाचं फूल खूप आवडतं, तर ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता। असं नाही की ह्या सगळ्याच गोष्टी मिळाल्याच पाहिजे, यापैकी एखादी गोष्ट प्लस मायनस झाली तरीसुद्धा नाराज व्हायचं काही कारण नाही। त्यानंतर गणपती बाप्पाला तुळस अर्पण करत नाही तर चुकूनसुद्धा गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळस अर्पण करू नका। तर त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशांना त्यांच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य दाखवावे। या दिवशी गणपतीला मोदक नैवेद्य म्हणून दाखवावा। गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात। मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खिरापत हे सुद्धा अर्पण करू शकतो। या दिवशी चंद्र उदयानंतर गणपतीचा श्लोक म्हणून किंवा गणपतीचं एखादं स्तोत्र म्हणून आणि चंद्राची पूजा करून तुम्ही उपवास हा सोडू शकतात। जसं मी तुम्हाला म्हटलं, लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करावे। त्यानंतर तुम्ही या दिवशी उपवास ठेवाल तर उपवासामध्ये तुम्ही फळ, दूध, चहा
साबुदाणा देखील खाऊ शकता, पण या उपवासाला भगर चालत नाही म्हणून भगर खाऊ नये. त्यानंतर जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पाची पूजा केली आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा सुद्धा सकाळी नैवेद्य दाखवू शकता, किंवा एखादं फळ, किंवा जर तुम्ही काही भाजी चपाती केली असेल तर तिचा सुद्धा तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकता. उपवास हा आपल्याला असतो, देवांना उपवास नसतो. म्हणून तुम्ही म्हणजे उपवासाचेही पदार्थ दाखवू शकता, नाहीतर जे तुम्ही बनवलेलं असेल ते दाखवलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कोणाला जर मंगळी चतुर्थीनंतर म्हणजे ही अंगारकी चतुर्थी झाल्यानंतर कोणाला जर उपवास कंटिन्यू करायचे असेल तर ते देखील तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे अंगारकी चतुर्थीनंतरच आपण महिन्याचे उपवास हे सुरू करू शकतो. अधूनमधून उपवास हे चतुर्थीचे आपल्याला सुरू करता येत नाही, तर फक्त अंगारकी चतुर्थीचा उपवास धरायचा आणि त्याच्यानंतर जे प्रत्येक महिन्याला चतुर्थी येते त्याचे उपवास तुम्ही धरू शकता. तर तुम्हाला कुठला संकल्प करून किंवा तुमची कुठली इच्छा म्हणून तुम्हाला जर उपवास हे चतुर्थीचे करायचे असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी संकल्प करायचा आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर मी इतक्या म्हणजे 21, 11, 5 चतुर्थीचे उपवास हे करत आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास हे प्रत्येक चतुर्थीला धरू शकता. आणि त्यानंतर तुमचे 5 किंवा तुम्ही 5 उपवास धरले असेल चतुर्थी, तर त्या 5 चतुर्थी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं आहे की आपल्याला ही चतुर्थी कंटिन्यू करायची आहे तर तुम्ही ते कंटिन्यूसुद्धा करू शकतात. तर असं फार अवघड असं काहीच नाही आहे. फक्त दिवसभर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे, उपवास करायचा आहे, गणपतीच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पाला द्यायच्या आहे. चंद्रोदयानंतर आपल्याला त्यांची चंद्रोदयाची पूजा करूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. एवढंच आहे. तर तुम्ही अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीचं व्रत हे करू शकतात. आणि ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याची चतुर्थी धरणं जर शक्य होत नसेल तर त्यांनी ह्या ज्या काही वर्षातील अंगारकी चतुर्थी येतात, 1 किंवा 2 ज्या काही येतात, तर त्यासुद्धा तुम्ही धरल्या तरी तुम्हाला पूर्ण चतुर्थींचं फळ हे मिळतं. म्हणून अंगारकी चतुर्थीला फार महत्त्व आहे. या दिवशी सगळ्यांनी नक्की उपवास करा. त्याचबरोबर नक्कीच गणपती बाप्पाची सेवा करा. ज्या काही तुमच्या इच्छा असेल त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यानंतर म्हणजे गणपती बाप्पा आपल्या नवसाला पावतो बरं का. तर असं पण आहे की मिठाचे सुद्धा तुम्ही चतुर्थी ह्या करू शकतात. म्हणजे काय करायचं आहे, पूर्ण दिवस उपवास वगैरे जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सगळं करायचं आणि जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसाल तेव्हा फक्त मोदकावर उपवास सोडायचे आणि जे तुम्ही 11 किंवा 21 जे मोदक बनवाल त्याच्यामधला एक मोदक हा मिठाचा बनवायचा आहे. आणि तुम्ही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुमच्या ताटामध्ये जेवढे मोदक असतील तर ते तुम्हाला खायचे आहेत आणि त्याच्यातला जर तुम्हाला एखादा मिठाचा मोदक लागला तर तुमचा उपवास हा तिथेच सुटणार आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं काहीही खायचं नाही. तर ह्यासुद्धा चतुर्थ्या म्हणजे इतक्या पावतात ना की खरंच तुमच्या ज्या काही इच्छा असेल ना त्यासुद्धा नक्की पूर्ण होतात ह्या उपवासाने. इतकं असं अंगारकी चतुर्थीचं किंवा संकष्टी चतुर्थी ज्या काही महिन्याला येतात ना त्यांचं इतकी छान महिमा ही आहे. तुमची जर इच्छा असेल आणि तुमच्याकडून जर उपवास असा करणं जर शक्य होत असेल, दिवसभरामध्ये काहीही खायचं नाही, फक्त फळं वगैरे तुम्ही खाऊ शकता, पण कुठलंही भोजन म्हणजे अन्न हे घ्यायचं नाही. फक्त रात्री मोदकांवरच उपवास सोडायचा. तुमच्याकडून जर असं कठीण करणं जर शक्य होत असेल, तुमची शरीर प्रकृती जर तुमचा साथ देत असेल तर नक्कीच तुम्ही करून बघा. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही ना की पहिलाच मोदक तुम्हाला मिठाचा लागेल किंवा शेवटचाच मोदक तुम्हाला मिठाचा लागेल, असं नाही. तुमचा पहिलासुद्धा मोदक तुम्हाला मिठाचा लागू शकतो किंवा तुम्ही जे काही 11 बनवले असेल, 21 बनवले असेल त्याच्यापैकी कुठलाही मोदक तुम्हाला मिठाचा हा लागू शकतो. मग जेव्हा मिठाचा मोदक लागेल तेथंच ते स्टॉप करायचं आहे आणि नंतर काहीच खायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करू शकतात. तर आपला अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.